अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि त्यातल्या त्यात आषाढी पौर्णिमा पण आहे, हे लक्षात घ्या. आता आपण गुरुपौर्णिमेला महाराजांच्या सेवेबरोबर काही उपाय आहे जे केल्याने आपल्या आयुष्यातील गुरुबळ हा नक्कीच मजबूत होतो आणि गुरूंची कृपा आपल्यावर अखंड राहते. भले तुमचा कुठलाही गुरु चालू असो, म्हणजे 5वा आहे, 8वा आहे, 12वा आहे, तरी सुद्धा जेव्हा गुरूंची कृपा आपल्यावर होते ना, तेव्हा आयुष्यात कुठलाही ग्रह नक्षत्र तारे हे खराब जरी झाले असतात तरी ते व्यवस्थित आपल्यापर्यंत त्याचा प्रभाव कधी येत नाही, कारण महाराज सगळं आपल्या निभावून नेतात. आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावयाचे काही उपाय आणि सेवा आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी आता गुरुपौर्णिमा म्हटलं तर खूप गोंधळ धावपळ सगळं दिवस पूर्ण सेवेत आपला जाणार आहे. मी खरं सांगते, ज्यांना आज सत्यनारायण करायची इच्छा आहे ना, त्यांनी बिंदास आज सत्यनारायण करावं, कारण 6:19 पौर्णिमा सुरू होते आणि उद्या दिवसभर असणार आहे. पण उद्या खूप गडबड होणार आहे. ज्यांच्या घरात सेवा वगैरे केली जाते त्यांना माहिती आहे, दिवस असा सर्कल निघून जातो की कळत नाही. माझं म्हणाल तर मी 99% आज सत्यनारायण करणार आहे. बघू आता वेळेवर काय होतं. तर तुम्हाला सत्यनारायण आज करा किंवा उद्या दिवसभरात संध्याकाळी प्रदोषकाळी केली तरी चालते, किंवा तुम्ही आजही केलं तरी चालतं. आता सगळ्यात आधी ताई 21 स्वामीचरित्र पारायणाची सेवा आमची झाली. उद्यापन कसं करायचं तुम्हाला मी ऑलरेडी सांगते. उद्यापन म्हणजे खूप काही नाही, महाराजांची सेवा खूप साधी सोपी आहे. जो काही नैवेद्य तुम्ही अर्पण करणार आहात तोच तुम्हाला दाखवायचा आणि पारायणाची सांगता करायची. खूप मांडणी वगैरे, कांदा लसूण वर्ज्य असं काहीच नाही आहे. महाराजांच्या सेवेला सगळं चालतं. सेवा काय काय करायची, तर तुम्हाला एक स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. त्याच्याच बरोबर जर तुमची इच्छा असेल तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे, जे 7 अध्यायाचं आहे. नक्कीच तुम्ही याचं पारायण करा. या दोघांपैकी कुठलंही पारायण जमेल ते करा. आता एक मांडी किंवा एक बैठकीत पारायण करावं का? खरंच तर आपण आपले मुलं बाळ जेव्हा झोपतात, दुपारी जर तुम्हाला फावला वेळ मिळत असेल आणि किंबहुना जर तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच केंद्रात जाऊन सामूहिक सेवेचं फळ घ्या. सामूहिक सेवेचं फळ खूप चांगल्या प्रमाणात मिळत असतं. पण जर तुम्हाला केंद्रात मठात जाऊन पारायण करणं शक्य होत नाही किंवा सामूहिक सेवा करणं शक्य होत नाही, मग तुम्ही तुमच्या घरातही सेवा करू शकता. काय करायचं आहे, एकाच बैठकीत स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं तर खूप उत्तम. पण ताई लहान बाळ आहे, मला त्याला पाजावं लागतं किंवा माझ्या घरात मी कंटिन्यू 1 तास बसू शकत नाही, मग अशा वेळेस तुम्ही अर्ध वाचलं तरी चालतं. एका मांडीत म्हणजे एका बैठकीत सेवा केल्यावर महाराज पावता असं अजिबात नाही. तुम्हाला आधी सांगते, तुम्ही जसे आहात, जिथे आहात तिथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. महाराज सगळं निभावून नेतात. महाराज सगळं आपलं चांगलं करतात. उद्या दिवसभरात फक्त 12 ते 12:30 सेवा करायची नाही. बाकी उद्या दिवसभरात तुम्ही कधीही पारायण करू शकता. उद्या दिवसभरात तुम्ही कधीही गुरुपद घेऊ शकता. सकाळी घेतलं तर उत्तम. जर तुम्ही घरात घेणार असाल तर तुम्ही सकाळीच घ्या. तुम्ही मंदिरात जाऊन घेणार असाल तर तुम्ही दुपारी किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतं तेव्हा तुम्ही करू शकता. आता फक्त स्वामीचरित्र सारामृताचं पठण करायचं का? तर नाही. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या आवर्जून पठण कराव्या. त्याच्याच बरोबर 11 वेळा तारक मंत्राचं पठण आवर्जून करावं. जेवढ्या सेवा करता येईल ना तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याचबरोबर गुरुबळ मजबूत असणं, गुरूंची कृपा आपल्यावर असणं खूप महत्वाचं आहे. आणि खरं तर गुरूंची कृपा व्हावी म्हणूनच नाही, हाचा दिवस हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. महाराजांप्रती आदर, प्रेम, सन्मान, एक आपुलकी आहे. महाराज आपले आई बाप, सखा, बंधू सगळं काही आहे. तर हा दिवस त्यांच्यासाठी आहे. तर तो खरं तर आनंद, कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. तर काय बिघडलं थोडी जास्त सेवा केली तर? मग 14वा गुरुचरित्राचा 14वा अध्याय, 18वा अध्याय पठण करा. केंद्रात जाणार असेल तर औदुंबर प्रदक्षिणा मारत असताना गप्पा टप्पा मारण्यापेक्षा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा मंत्र जप करावा, किंवा दत्त गायत्री मंत्र ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकता. एक माळ तरी ती आवर्जून करावी. आता उद्या उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे. येस, हळद टाकून, आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून तो आपल्याला आंघोळ करायची आहे. त्याच्याच बरोबर तुम्ही केंद्रात उद्या अन्नदान करणं महत्वाचं आहे. काय माहिती कुठल्या ना कुठल्या रूपातील महाराज तुमचं अन्न ग्रहण करतील. आता प्रत्येक जण आपलं सागर संगीत उद्याचा तर दिवस काही विचारूच नका. सगळ्यांचं प्लॅनिंग असेल, मला हे करायचं, मला ते करायचं. तर महाराजांना काय लागतं, तर महाराजांना फक्त तुम्ही लागता. पण आपली भारी हाऊस असते, आपल्याला सगळंच करायचं असतं आणि ते केलंच पाहिजे. कारण तो दिवस ना फक्त देण्यासाठी असतो. एरवी महाराज आपल्याला खूप देत असतात. तो दिवस त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा असतो आणि ते आपलं त्यांच्याबद्दलचं रिस्पेक्ट आहे, प्रेम आहे, ती आपुलकी आहे ती महाराजांबद्दलची. तर
तुम्ही साधा शिरा जरी केला तो तुम्ही म्हणजे तो तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. आता अ, पिवळा शिरा, कारण गुरु म्हटलं तर पिवळा रंग येतो म्हणून अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला हळद टाकायची आहे. पिवळा रंग यावा म्हणून मग तुम्ही थोडंसं ते पायनॅपल शिरा वगैरे किंवा साधा शिरा तरी तुम्ही अर्पण केला महाराजांना तरी हरकत नाही. पण पायनॅपल शिरा तुम्ही करू शकता, देऊ शकता. कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही केळी दान करू शकता. होय, पिवळी केळी आहे, केळी दान करू शकता. एखाद्या गरजूला तुम्ही वडापाव खाऊ घालू शकता, त्याला फळ दान करू शकता. फळ म्हणजे केळी किंवा कुठल्याही प्रकारचं फळ. उद्या ना पिवळ्या गोष्टी वाटप करायच्या आहे. पिवळी मिठाई आहे किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की केळी आहे, तुम्ही केळीचं वाटप करू शकता. यथाशक्ती, यथाभक्ती किंवा लाडू आहे, मोतीचूरचा लाडू तुम्ही अन्नदान म्हणून दान करू शकता. जेवढं होईल. आणि नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वराने आपल्याला दान करण्यासाठी बनवलं आहे, की आपण कोणाला तरी एका टायमाचं अन्नदान करू शकतो किंवा आपल्यामुळे कोणीतरी खाऊ शकतं काहीतरी, यासाठी आपल्याला बनवलं आहे ना, त्याचा आभार नक्कीच माना. आपल्याला माहिती आहे की उद्या अक्कलकोटमध्ये लाडू वाटपायची सेवा आहे. बऱ्याच लोकांचे मेल आले का गं ताई तू सांगितलं नाही, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दान करू शकता. कारण आता इतकी वर्गणी होते ना, तर त्याला असं वाटतं की नको दीदी, जेवढं चाललं आहे तेवढंच चाललंय. तर ते महाराज करता करवित आहे. आपण कोणी नाही, जर तुमची इच्छा असेल ना की अक्कलकोटला दान करायची, तर त्याचं कुठे ट्रस्टी वगैरे नाही आहे. स्वप्नील दादा दरवर्षी म्हणजे तो अक्कलकोटला जे काही लाडू आहे, बेसनाचे लाडू, तर ते वाटपाची सेवा आहे. तुमची इच्छा असेल तुम्ही ₹1, ₹10, ₹5 तुमच्या यथाशक्ती तुम्ही त्याला दान करू शकता. नंबर सांगते, 99 60 38 12 48 हा त्याचा नंबर आहे. तुम्ही त्याला कॉल करून तुम्ही टाकू शकता. सगळ्यांकडे त्याचा नंबर आहे. पण तरी पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता. उद्या दान, धर्म, कर्म हे खूप महत्वाचं आहे. उद्या सकाळी उठल्यापासून, डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी आणि माझे महाराज अखंड नामजप. चालता, बोलता, उठता, फिरता, इव्हन अंघोळ करताना तुम्हाला माहिती का, आपण जगाच्या पाठीवर कुठेही नामजप करू शकतो. कुठेही तुम्ही प्रवास करतात, कुठेही तुम्ही नामजप करू शकता. महाराजांची कृपा अखंड तुमच्यावर राहू दे. आणि उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. ताई, अगं आमचा मासिक धर्माचा 4था दिवस आहे, आम्ही मंदिरात जाऊ शकतो का? बघा मैत्रिणींनो, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. खरं तर महाराजांनी विटाळ, सुतक ह्या गोष्टी कधीच पाळल्या नाही. आता त्या तुम्ही पाळाव्या की नाही तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण असं सांगायला गेलं तर काही महिलांना मासिक धर्माच्या 3च दिवस त्रास होतो. 4थ्या दिवशी काही त्रास होत नाही आणि मोस्टली आपण 4थ्या दिवशी डोकं धुवतच असतो. मग अशा वेळेस तुम्हाला इच्छा असेल, तुम्हाला वाटलं मी जावं महाराजांचं गुरुपद, कारण गुरुपौर्णिमा आहे आणि सेवा होणार नाही. म्हणजे ते प्रत्येकाचं असतं की नाही, गुरु म्हणजे हा दिवस मला पाहिजेल आहे, मला सेवा करण्यासाठी पाहिजेल आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता. बाकी आता काही ठिकाणी असं आहे की मासिक धर्माचे 4 दिवस कंटिन्यू तंतोतंत पाळता, नंतर ते 5व्या दिवशी देवपूजा सेवा करू शकता. तुमच्याकडे काय नियम आहे आणि तुमच्या मनाला काय वाटतं ना, ते महत्वाचं आहे. मी काय सांगते किंवा कोणी काय सांगतं, कारण करता करविता ते मालक आहे. सृष्टीची उत्पत्ती त्यांनीच केलेली आहे. त्यांना चुकीचं, वाईट सगळं सगळं त्यांच्यासमोर माफ असतं आणि आपण भक्त म्हणून त्यांच्यापर्यंत जातो आहे, काहीतरी मागतो आहे आणि त्यांच्यासाठी तो दिवस आहे. मला नाही वाटत उद्या कोणी महाराजांकडे काही मागेल. फक्त तुम्ही आमच्या आयुष्यात आले, आम्हाला तुम्ही सांभाळून घेतलं, आम्ही जिथे होतो, जसे होतो तुमच्यापर्यंत आलो, तुम्ही आम्हाला सांभाळलं आणि तो फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. पण उद्या आषाढी पौर्णिमा पण आहे, तोही तेवढाच महत्त्वाचा दिवस आहे. त्या संदर्भातली माहिती आपण नंतर बघूया. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.